भागवताचे आगळीपण. जे पान सुपारी चहा सोडू शकत नाहीत, जे 4-2 तास पुराण ऐकायला बसले असता नशेची डबीही सोडू शकत नाहीत, ते काम क्रोधादी विकारांना कसे सोडू शकतील. म्हणून श्रीमद भागवतात एक नवीन मार्गदर्शन केले आहे. आम्ही घरदार आणि धंदा सोडू शकत नाही असे म्हणणाऱ्यांना भागवत शास्त्र म्हणते, निराश होऊ नका. सर्व काही सोडून जंगलात जाण्याची काही जरुरी नाही. केवळ जंगलात जाण्यानेच आनंद मिळतो असे नाही. जीव जेव्हा सर्व प्रकारची प्रवृत्ती सोडून निवृत्तीत बसत असतो, तेव्हाही मनात प्रवृत्तपर विचार येतातच. श्रीमद भागवताचा आदर्श दिव्य आहे. गोपींनी घर सोडले नाही. गोपी घरचा धंदा करीत त्यांनी स्वधर्माचा त्याग केला नाही. त्या वनात गेल्या नाहीत, तरीही त्या भगवंताला प्राप्त करू शकल्या. भागवत शास्त्र असे मार्गदर्शन करते की योग्यांना जो आनंद समाधीत मिळतो, तोच आनंद तुम्ही घरात राहूनही मिळवू शकता. घरात राहूनही तुम्ही भगवंताला प्रसन्न करू शकता. घरात राहूनही भगवंताचे दर्शन होऊ शकते. गोपींना घरातच भगवंताचे दर्शन झाले. गोपींचा असा समज होता की जिथे आम्ही जाऊ तिथे आमचा कृष्ण आमच्या सोबत असतो. व्रजात अशा गोपींचे दर्शन घडल्यानंतर उद्धवाचा ज्ञान गर्व जिराला. गोपींच्या सत्संगानंतर उद्धव म्हणतो, नंदाच्या वज्रात राहणाऱ्या या गोपींच्या चरणधुळीला मी वारंवार वंदन करतो आणि ती धूळ मस्तकाला लावतो. अहो, या गोपींनी श्रीकृष्णाच्या लीला कथा संबंधात जे गुणगान केले आहे, ते 3ही लोकांना पावन करणारे आहे व पुढेही सदा सर्वदा पावन करीत राहील. गोपी सर्वांमध्ये कृष्ण पाहत होत्या. त्या म्हणत, या वृक्षात, वेलीत, फुलात, फळात आम्हाला आमचा कृष्ण दिसतो. माझा कृष्ण तर मला सोडून जातच नाही. गोपींना घरातच परमात्म्याचा साक्षात्कार घडला. भागवतात सांगितले आहे की घरात राहा, आपले काम धंदे करा, तरीही तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकता. घरात राहणे पाप नाही, परंतु घर मनात ठेवणे मात्र पाप आहे. सर्वांना साधू बनण्याची गरज नाही. जर तुम्ही सर्व संन्यासी व्हाल तर संन्याशांचे स्वागत कोण करील? त्यांचा मान कोण राखील? गोपींची प्रेम लक्षणा शक्ती अशी दिव्य आहे की त्यांना घरात राहूनही भगवंताची प्राप्ती झाली. त्या श्रीकृष्ण रूप बनल्या. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णामध्ये ज्यांचे मन रंगले, तोही श्रीकृष्ण रूप होईल, यात शंका नाही. जय जय राम कृष्ण.